पतिष्ठापेती च बीजभासित ज्येष्ठ समाधितस्य चिंतकं वा मुख्य आचार्य वा आगंतुका सुमना भिक्खुनी आर्या अहम वंदामि च इदानी विश्वविद्यालये विश्वं वा भारतीय प्रदेशे नाना विश्वविद्यालयेषु पाली भाषाय अभिवाचनं भवति। भारतीय प्रदेशे दिल्ली विश्वविद्यालये अपि च काशी बनारस संपूर्णानंद कलकत्ता च महाराष्ट्र प्रदेशे मुंबई पुणे अमरावती नागपुर नांदेड लातूर परभणी आदि जनपदे पाली भाषा वा साहित्य अध्ययन वा अध्यापनं कारयन्ति। मयं महाविद्यालये पंचभाषा वाङ्मय वा 18 विषये शिक्षन्ति। तस्मिन् च एव सक्कटं च पालिं च मराठीं च हिंदीं च आंग्ल भाषा वा समाजहितस्य विद्याविषये शिक्षन्ति। मयं विभागेषु वा पाली खंडकेषु अनेक मानवकस्य वा बालक बालिकास्य अनेक किच्चापटिपाती असि एतदोच यथा विपස්සना किच्चापटिपाती धम्मसाकच्या संविदहति आदि उत्साह पटिकान्नन्ति। तत्सम च एव आज 27 सप्टेंबर तिथि मासस्य पालियं वत्थु देशीय धम्मसाकच्या सभावारस्मिन् आयोजित पाली साहित्यं च इत्तिभाव महतो मराठी भाषाये कथयति। हेतु इदं सभावारस्मिन् अनेक मानवका अनेक बालका वा अभागतेन विविध भाषाये जानन्ति पण पाली भाषाये थोकन जानन्ति। तस्मिन् च एव अहं मराठी भाषाये कथयति। आज भारतीय संस्कृतीच्या दृष्टिकोनातून खरं तर पाली साहित्याला खूप महत्त्व आहे। ज्या भारतीय महापुरुषांनी मानवजातीला मानवतेची शिकवण दिली, मनशांतीचा संदेश दिला, माणसातील समता बंधुता न्याय इत्यादी आजच्या घोषणा ज्यांनी 2600 वर्षापूर्वी प्रत्यक्ष कार्यवाहीत आणण्याचा प्रयत्न केला, त्या तथागत भगवान बुद्धांचं तत्वज्ञान त्यांचे उपदेश हे पाली भाषा आणि साहित्यामध्ये आहे। खरं तर आजच्या परिस्थितीला आजच्या आधुनिक काळामध्ये पाली भाषेतच नव्हे तर अनेक भारतीय भाषेमध्ये सुद्धा पाली साहित्य आहे। आपली कोणती मातृभाषा घ्या कोणत्याही प्रदेशातली तिथं बुद्धाचं तत्वज्ञान आहेच आहे। जाती आणि सामाजिक सलोखा निर्माण करीत मानवी कल्याणाचा मार्ग दाखवणाऱ्या तथागत भगवान बुद्धांच्या जीवन कार्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून खरे तर अशा चर्चासत्रांचं आयोजन करावं लागतं। आणि म्हणून तथागत भगवान बुद्धांचे प्रबोधन आणि समाज जागृतीचे कार्य मोलाचे आणि महत्त्वपूर्ण आहे। आणि एक सतमार्गावरून चालण्यासाठी तथागत भगवान बुद्धांनी केलेला हा उपदेश आजही तितकाच मानवाला उपयुक्त आहे। जसं की त्यांच्या ह्या उपदेशातील मानवी नीतिमूल्य तसेच मागच्या काळातही एक दिशादर्शक ठरवतेच आहे। जसं तथागत भगवान बुद्धांच्या वैचारिक आणि समाज परिवर्तनवादी विचारांचे ह्या आधुनिक काळात उपयोजन होणे ही खूप मोठी अत्यंत एक काळाची गरज आहे। तथागत भगवान बुद्धांचे जसं आता आम्ही वदवलं पंचशील, हे पंचशील तर ह्या तत्वांचा एक खूप मोठा हा उपदेश महत्त्वाचा आहे, कारण त्यांचा त्यासाठी एक खूप मोठा प्रामाणिक प्रयत्न होता। जसं पंचशील आता मी वदवले तसं म्हणून तथागत भगवान बुद्धांच्या उपदेशाला जिवंत ठेवण्यासाठी अशा चर्चासत्रांचं आयोजन करावंच लागतं। आणि म्हणून या चर्चासत्राच्या माध्यमातून जसं आपल्याला आपले महोदय या ठिकाणी आहेतच आहेत, पण तत्पूर्वी या चर्चासत्राच्या माध्यमातून पाली भाषेचे महत्त्व आणि स्वरूप, पाली भाषेचा उदय आणि विकास, पाली भाषेचा इतर भाषेवरील प्रभाव, पाली साहित्यातील स्त्रियांचे योगदान, थेरीगाता अरहंत स्त्री, बुद्ध विचारांच्या स्त्रियांवर पडलेला प्रभाव, आधुनिक काळातील बौद्ध स्त्रियांचे योगदान, बुद्धमय भारत निर्माण प्रक्रियेत स्त्रियांचे योगदान, तसेच पाली साहित्यातील मानवी उत्कर्ष आणि स्त्री, पाली साहित्यातील व्यक्तिमत्व विकास व तसेच आजची स्त्री, बुद्ध धर्माच्या प्रचार प्रसारात भिक्षू आणि भिक्षुणींचे योगदान, तसेच तथागत भगवान बुद्धांची विचारधारा आणि स्त्रीवाद, बुद्धकालीन स्त्री आणि आंबेडकरी चळवळीतील स्त्रियांची स्थिती,
महाराष्ट्रातील बौद्ध महिलांचे सांस्कृतिक चळवळीतील योगदान, भारतीय संविधान आणि स्त्री, बुद्ध धर्म परिषदेत अनेक परिषद असतात, त्या बुद्ध धर्म परिषदेत स्त्रियांचे पाली साहित्यातील योगदान, तसेच स्त्रियांचे तात्विक विचार, अशा अनेक विविधांगी विचारांना अनुसरून ह्या आजच्या चर्चासत्रात चर्चा होईल. आणि पण काय झालेलं आहे की निसर्गाची आपत्ती असल्यामुळं होईल तेवढा आम्ही लवकर त्या पद्धतीनं त्या गोष्टी करण्याचा मॅनेज आम्ही करतोच आहेत. पण तरीही या जेवढा वेळ आपल्याकडे आहे त्या माध्यमातून या चर्चासत्रात एक चर्चा होईलच आणि संशोधकांना सुद्धा एक नवी दिशा आणि नव्या कल्पना मिळतील याची मला खात्री आहे. पाली साहित्य आणि स्त्रीवाद, सगळ्यात महत्वाचं पाली साहित्य आणि स्त्रीवाद या विषयांवरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या निमित्ताने प्रकाशित होणाऱ्या स्मरणिकेसाठी विशेषतः सर्व लेखकांनी दिलेल्या योगदानांबद्दल मी आमचं पाली विभाग सर्व लेखकांचे संशोधकांचे ऋणी आहेत. या स्मरणिका प्रकाशनानिमित्त संशोधकांचे म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे आमचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर साहेब, तसेच श्रमजीवी समाज कल्याण मंडळ संचलित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाचे सचिव, आमचे युवा नेतृत्व माननीय कृष्णाभैया दळकर साहेब, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य आमचे मित्र डॉक्टर रेणुकादास गोन्नर सर यांनी ह्या राष्ट्रीय चर्चासत्रासाठी शुभेच्छा देऊन खरं तर ह्या कार्यांचा गौरव केल्याबद्दल मी आमच्या पाली विभागाच्या वतीने मी त्यांचा खूप खूप ऋणीच आहे. या स्मरणिका संपादन कार्यात वेळोवेळी मला मदत करणाऱ्या, त्यामध्ये मग कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग असो किंवा वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग असो, तसेच शिक्षकेतर कर्मचारी, तसेच महाविद्यालयातील आमचे मित्र, आजचे अँकरिंग करणारे ऐकक विभागाचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर तुकाराम बोबडे सर, या सर्वांचे मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. खरं तर ही स्मरणिका मी विचारही केला नव्हता, सध्या दोन भागामध्ये प्रकाशित आहे, कारण एवढे लेख आलेले आहेत, जवळपास 250 लेख आलेले आहेत, तर जवळपास 2 भागामध्ये सध्या प्रकाशित करतो आहे. तिसरा भाग लागलीच एक 8 दिवसामध्ये आपल्याकडे येणार आहे, कारण सेटिंगचं थोडंसं काम अवघड असल्यामुळं ते सुद्धा लवकरच आपल्या विभागात येईलच. ही स्मरणिका वाचक वर्ग असो, प्राध्यापक वर्ग असो किंवा शिक्षक वृंद असो, वकील असो, डॉक्टर असो, इंजिनियर असो किंवा विद्यार्थी, पालक किंवा सुजाण नागरिक यांच्या ह्या संयुक्त या बहुमोल सहकार्यातूनच या स्मरणिकेला पूर्णत्व प्राप्त झाले. म्हणून मी आपणा सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो. कारण तसेच या चर्चासत्रासाठी ज्यांनी आम्हाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या मी सर्वांचे आभार मानतो. आणि या चर्चासत्रासाठी आमचे सर्वच संशोधक, विद्यार्थी, प्राध्यापक वृंद, तसेच भिक्खुनी या ठिकाणी उपस्थित आहेत, या सर्वांचंही, या महोदयांचंही मी स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, नमो बुद्धाय.